आधुनिक ताणतणावाच्या जीवनशैलीत आपण पाहतोय की घराघरातून मानसिक ताणतणाव वाढताना दिसतोय. कारणं अनेक आहेत. तुमची दैनंदिन जीवनशैली, तुमचं स्वास्थ्याकडे दुर्लक्ष, आणि काही प्रकारच्या मानसिकता, क्षुल्लक कारणावरून देखील मोठमोठाले प्रकार घडताना दिसत आहेत. आता कालच्या ते अंबड तालुक्यातील उदाहरण जर पाहिलं तर हा ताणतणाव कुठल्या टोकापर्यंत पोचला आहे आणि अर्थहीन कारणं जे सहज सोडवले जाऊ शकतात, अशा कारणांमधून जर अशा घटना घडत असतील तर हे खरंच भारतासारख्या देशासाठी अतिशय चिंताजनक आहे. खरं तर आपल्या देशातली संस्कृती योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि संस्कार शिकवते. जेव्हा की जगातील इतर देश आपलं अनुकरण करत आहेत आणि आपण तिकडचं अनुकरण करत आहोत. आहे का नाही हास्यास्पद? अहो, आपला जुना काळ आणि जुना इतिहास जर उलगडून पाहिला तर काय नव्हतं इथं. कुठे हिंसाचार आणि ह्या घटना त्या राजा रजवाड्यांच्या काळात त्या लढाया असायच्या, त्या अस्तित्वासाठी असायच्या. पण स्वास्थ्यासंदर्भात जर म्हणाल तर लोक सुखी होते, कारण जीवनशैली साधी होती. आता चित्र संपूर्ण बदललं. तंत्रज्ञानाचं युग आल्याने जसे त्याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आणि मला वाटतं त्या तंत्रज्ञानाचे फायदे किंवा तोटे समजून घेण्यासाठी ठराविक वय लागतं. जसं आपण ड्रायव्हिंगसाठी वयोमर्यादा ठरवलेली आहे. ती वयोमर्यादा तंत्रज्ञानाचा वापर करतानाही पाहिजे. पण आपण पाहतो की एखादी लहान मुलं असेल आणि ते जर आरडाओरडा करत असेल आणि त्याला जर शांत बसवायचं असेल आणि आपल्याला आपली कामं करून घ्यायची महत्त्वाची वाटतात, तशा वेळेस त्याच्या हातात मोबाईल सोपवला जातो आणि ते बाळ साहजिकच कालांतराने असं होतं की त्या मोबाईलशिवाय ते कुठलीही गोष्ट करत नाही, इव्हन खातपीतसुद्धा नाही. तर ह्या टोकाच्या ज्या घटना आपण घडवण्यासाठी जाणते अजाणतेपणे सपोर्ट करतो आहे ते अतिशय धोकादायक आहे. आणि या धोकादायकपणातून अनेक विकृत मानसिकतेच्या दिशेने मुलांची वाटचाल सुरू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. काय लागतं हो याला? प्रत्येक घरात वादविवाद कशासाठी असतात? काय कारणं आहेत? तू मोठा की मी मोठा, हे माझं असं झालं आणि मग त्याचं तसं झालं, याने हे करायला पाहिजे आणि ते त्याला कळत नाही. जाऊ द्या ना, वागू द्या ना सर्वांच्या मताप्रमाणे. ज्याच्या त्याच्या चुका ज्याला त्याला कळतील. कळत नसतील तर एक दोनदा समजून सांगण्याचा प्रयत्न करा. नसेल जमत तर सोडून द्या. काही ठोकर लागल्यानंतर आपोआप स्वानुभवातून काही शिकतात. शिकू देत त्यांना. दुसरी गोष्ट, काही गतकालच्या घटना ज्या असतात त्या तुमच्या मानसिकतेवर एवढा परिणाम करून जातात की भविष्यातल्या घटना जरी चांगल्या असतील तर त्या मागच्या घटनांचं संदर्भ घेऊन आपण त्या घटनेकडे पाहतो आणि तिथंच आपण चुकतो. कारण त्या घडून गेलेल्या घटना आहेत, त्यांचे जे परिणाम व्हायचे ते झालेले आहेत, पण ते पुन्हा पुन्हा उगाळून आपण येणारा सुखद वर्तमान देखील दुःखद करतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
आणि यासाठीच गरजेचं आहे मागील ज्या घटना घडलेल्या आहेत त्या तुमच्या अंतर्मनात जे साचून ठेवलेलं आहे ते बाहेर काढण्याची. आणि ते बाहेर काढण्यासाठी ज्यावेळेस एखादी गोष्ट त्या अंतर्मनात तुम्ही अशी टाकाल की जेणेकरून ती पहिली घटना बाहेर निघेल आणि तिची जागा ही नवीन घटना घेईल. तर अंतर्मनाला खाद्य हे हवंच असतं. तर त्यासाठी त्याला चांगलं खाद्य पुरवा जेणेकरून तुम्ही सुखी व्हाल, तुमच्या घरातील सर्व मेंबरही सुखी होतील आणि असं सुखदायक आयुष्य आणि आनंददायक आणि समाधानकारक जीवन मला वाटतं सर्वांनाच हवं असेल. बघा, विचार करा. आणि यासाठी अजून एक सांगायचं म्हणजे अनुराग ऋषी जे आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा. ती व्यक्ती अतिशय अभ्यासू आहे. फार छान पद्धतीने ह्या विषयावर खोलवर त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांची जी सांगण्याची पद्धत आहे मला वाटतं कुठलाही मानसिक रुग्ण त्यातून बाहेर येऊ शकतो. इथपर्यंत फक्त व्हिडिओतून तुम्हाला त्यांच्याकडून मदत मिळू शकते. बघा, एकदा अवश्य ते व्हिडिओ बघा आणि आपलं जीवन बदला.